नया फिर भी नहीं कचरे के गाड़ी दुनिया का कचरा मक्खियाँ मच्छरा काटने लगी। कचरे की गाड़ी नहीं, पानी की सोई नहीं, टाकिया बन पड़ी, बोरा बन पड़ी, उनको देखना नहीं। आना पति मतदान डालो मतदान डालो मतदान डालो। काही नाही केरळ जास्त इथं कचरा आहे का नाही, सगळे मच्छर झोपे देणं दुकानात प्यायला इथून नालीतून पाणी आलेलं भरावं लागायला इथे कचरा आहे. बऱ्याच वेळेस टँकर वगैरे विकत घ्यावं लागतं. मागच्या 10-15 वर्षापासून बघितलं तर देशात एक जातीभेदचं वातावरण तयार करण्यात आलंय, जे की पहिलं नव्हतं. मोदी हो अमित शाह हो नसता बिल गेट्स हो काहीच फरक पडणार नाही लातूरला. लातूरचे नागरिक तुम्ही कुणाला विचारू शकता, ते फक्त काँग्रेस सोबत आहेत, ते फक्त अमित भैया देशमुख सोबत आहेत. कपडे पांढरे लिवले म्हणून नेते होत नाहीत. नमस्कार, आज आपण आहोत लातूरमधील पटेल नगर भागात. इथे दुर्गंधीची, कचऱ्याची आणि पाण्याची खूप मोठी समस्या आहे असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे. आपण इथल्या स्थानिकांशी बोलूयात आणि त्यांच्या समस्या जाणून घेऊयात. पाण्याची आणि कचऱ्याची समस्या आहे असं तुम्ही सांगताय, तर त्याबद्दल काय सांगाल? आरी नहीं गाड़ी करा, कचरे की गाड़ी आना, कचरा भर के ले जाना, पानी सोना ना, टाकिया बंद पड़ी, देखो वो टाकी बंद पड़ी है, टाकी को पानी आना. महिना 2 महिने आले नाही कचरे. पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं हर घर जल, म्हणजे सगळ्यांच्या घरोघरी नळ येतील, पाणी येईल. पाणी येतं का घरी? का पानी आता है. किती दिवसांनी येतं? किती दिवसांनी येतं पाणी? 8 रोज झाला. आणि मग ते 8 दिवसांनंतर कधी पाणी भरून ठेवायचं 8 दिवसाचं? 8 दिन को 8 दिन. म्हणजे भाजपचे 10 वर्ष उमेदवार होता इथं, खासदार होते, तर त्यांनी कुठलं काम केलंय का आजपर्यंत तुमच्या भागातलं? नाही जे नहीं करे काम. कधी आले होते का इकडे, फिरकले होते का? नया फिर भी नहीं कचरे के गाड़ी दुनिया का कचरा मक्खियाँ मच्छरा काटने लगी। कचरे की गाड़ी नहीं, पानी की सोई नहीं, टाकिया बन पड़ी, बोरा बन पड़ी, उनको देखना नहीं. आना पति मतदान डालो मतदान डालो मतदान डालो. तुम्ही जाणार का मतदान द्यायला? मतदान द्यायला जाणार का तुम्ही? मतदान डालने जाएंगे हम, पण हमारे को सब सोय होना. आणि नाही झालं तर तोपर्यंत नाही झालं काम तर 7 तारखेला तर मतदान आहे येत्या. अभी ये 7 तारीख को. 4 दिन बाद मतदान आहे. तो पानी की भी सोय होना, कचरे की भी सोय होना. आणि नाही झाली तर मतदान द्यायला नाही जाणार तुम्ही? नाही काय सदा हम मतदान क्या हमें क्या येडे है क्या? खासदार येऊन गेले का? त्यांनी तुमच्या समस्या जाणून घेतल्या? नाही कोणी चाल नाही येत बी नाही. इथं कचऱ्याची बी आहे, पाण्याची बी जरा ही झाली, टाक्या समजे बंद पडले आहेत. आता उन्हाळा दिवस आहे, तरी पण सोय नाही. पाईपलाईन केली ती महाग, त्या ती बी खराब झाली, तेव्हापासून बंदच आहे. ती पाईपलाईन बंद आहे, समजा बंद आहे असं आहे. आता जे खासदार होतील, भावी खासदार, त्यांनी कोणत्या समस्या सोडवाव्यात असं तुम्हाला वाटतं? क्या आरे भी नहीं, कर रहे भी नहीं, देख रहे भी नहीं. गटारा में कचरा दुनिया का हो जा रहा है, साफ सफाई के मटेम नहीं. 2 महीने हुआ कचरा काट के जरा देखना करना पड़ता है. वो आरे भी नहीं, करते भी नहीं, बोले जब अभी घंटा गाड़ी की तो गाड़ी नहीं आ रही. इधर पूरे रोड पे कचरा है, देखो यहाँ से वहाँ तक पूरा कचरा. इथले जे खासदार आहेत ते स्थानिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतायत असं तुम्हाला वाटतं? हाँ ऐसा थोड़ा ध्यान देना पड़ता है वो लोगों ने. ऐसा तू नव मतदार आहेस, तू कुठल्या गोष्टींकडे बघून तू आता मतदान करशील? तुझ्या कोणत्या समस्या सोडवाव्यात असं तुला वाटतं? मागच्या 10-15 वर्षापासून बघितलं तर देशात एक जातीभेदचं वातावरण तयार करण्यात आलंय, जे की पहिलं नव्हतं. आणि फक्त मंदिरचा मुद्दा मांडते. मंदिर हा सर्वसामान्यांच्या पैशाने बनलेला आहे. ते म्हणते की आम्ही बांधलो, कोर्टाने आदेश दिल्यानंतर त्यांच्या थ्रू बनलेला आहे. ह्यांनी त्या मंदिरच्या देवाच्या नावानं राजकारण करते. आणि जी पहिलं म्हणजे 2014च्या पहिलं या 1947 पासून जी 18 पगड जाती एकमेकासोबत राहत होती, आज ती तुम्हाला बी माहिती आहे, ती मिळून मिसळून राहणार झाले. आणि राहिलं प्रश्न तर आता ही आमचं तर मत काँग्रेसलाच आहे, कारण तोच असा एकमेव पक्ष आहे देशात, मी तर म्हणेल जगात, जो सर्व 18 पगड जाती धर्मांना सोबत घेऊन चालतो.
आणि हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, लोकनेते विलासराव देशमुख साहेबांचा बालेकिल्ला आहे. आणि त्यांनी जी शिकवण, त्यांचे जी संस्कार आहेत ती लातूरकर अजून पण जपतात. म्हणून कुणी काही ना, आता काल परवा मोदी येऊन गेले, ह्या मोदी येऊ अमित शाह नसता बिल गेट्स ठेवू काहीच फरक पडणार नाही लातूरला. लातूरचे नागरिक तुम्ही कुणाला बी विचारू शकता, ते फक्त काँग्रेस सोबत आहेत, ते फक्त अमित भैया देशमुख सोबत आहेत. गेल्या 10 वर्षातलं सरकार कसं काय बदललं मग? इथली जनता सरकार आता काँग्रेस बरोबर आहे मॅडम. आपलं त्यांनी लोकांना जातीभेदच्या षडयंत्रामध्ये फसवलं, की लोक फसले. मॅडम तुम्ही बघत असाल, ह्याच्या पहिलं GST होती का आपल्यात? मी तर म्हणाल एवढं मूर्खपणा होता की खाण्याच्या अन्नाला GST लावली त्यांनी. ही लहान लहान लेकरं शिकायला जाते, ह्यांच्या बालभारती पुस्तकाला GST. मग ह्याच्यानं देश पुढे जात आहे का? 10 वर्षात काय विकास झाला लातूरमध्ये? भाजपाचे 2 खासदार झाले यावेळी, त्यांच्या काळात काय विकास झाला? विकास तर फक्त त्यांचा झाला बघा. खासदार जी निवडून आले का त्यांचा झाला, सामान्य नागरिकाचा तर अजिबात झाला नाही. मला अजून पण आठवतंय, जी सुधाकर शिंगारे खासदार आहेत त्यांनी एकदा पण या प्रभागात आले नाही, या प्रभागाला निधी दिला नाही. जसं आजीनं सांगितले, ती पाण्याची टाकी बंद आहे. त्यांचे स्थानिक जी नेते आहेत, जे स्वतःला स्वयंघोषित नेते म्हणतात, ते काय करणार? कपडे पांढरे लिहवले म्हणून नेते होत नाहीत. त्यांना सामान्याचे प्रश्न मिटवावे लागते. तेव्हा सामान्य विलासराव देशमुख साहेबांनी सामान्याचे प्रश्न मिटवले, म्हणून ते लोकांचे लोकनेते झाले. काही नाही, केर जास्त इथं कचरा आहे का नाही, सगळे मच्छर झोपे दिना झोपणार, लेकर तर झोपतच नाहीत. पाण्याचं पाणी बी 2-2 दिवस नाही, एखादी वेळेस तर टँकर विकत घेऊन राहायला आम्हाला. पाणी कुठून भरता तुम्ही प्यायला वगैरे? प्यायला इथून नालीतून पाणी आलेलं भरावं लागायला, इथे कचरा आहे. आमच्याकडे मोठा प्रश्न म्हणजे पाण्याचा आणि कचऱ्याचा आहे. आणि पाणी 8 दिवसाला 10 दिवसाला येते, पण जास्त पण येत नाही ते. आणि बऱ्याच वेळेस टँकर वगैरे विकत घ्यावं लागते. आणि लातूरमध्ये कचऱ्याची पण खूप मोठी समस्या आहे. मंत्रीनगर भागामध्ये 2 महिने झाले आमच्याकडे गाडी आलेली नाही कचऱ्याची. आणि म्हणजे शिक्षणासाठी एवढं हे असून, शिक्षणाची नांदी लातूर असून सुद्धा तिथं विद्यार्थ्यांना वगैरे पाण्याच्या टंचाईला वगैरे किंवा कचऱ्याच्या समस्येला सामोरे जावं लागते. आणि डेंग्यू वगैरेची पण साथ कचऱ्यामुळे जास्त पसरलेली आहे. त्याच्यामुळं मुलांच्या पण जे की देशाचं भविष्य घडवणारे विद्यार्थी आहेत तिथं, तर त्यांना पण त्या समस्येला सामोरं जावं लागायला. आणि मग ते शिक्षण घेण्याच्या ह्याच्यामध्ये दुसऱ्या समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागते. आतापर्यंत होते त्या खासदारांनी आतापर्यंत त्यातली कुठलीच कामं केलेली नाही आहेत समस्या. हो ना. आणि त्यांचं पण म्हणजे हे आहे की आम्हाला त्यांच्याशी काय म्हणतात ते, कधी आम्हाला त्यांचं काहीच माहिती नाही. कधी त्यांनी फेरफटका इकडं काय समस्या चालू आहेत वगैरे त्यांनी पण कधीच काय आमचं बघितलेलं नाही, असं जाणून घेतलेलं नाही कधी. असं एवढं आम्ही त्यांना हे निवडून वगैरे दिलेले आहेत. आता जे खासदार निवडून येतील किंवा तुम्ही ज्या खासदारांना निवडून द्याल, त्यांनी कोणत्या समस्या सोडवाव्या असं तुम्हाला वाटतं? त्यांनी समस्या म्हणजे सर्वात मोठी समस्या पाण्याची. आम्हाला बघून जावं आमचे काय समस्या आहेत, काय नाही. ते येऊन आम्ही काय सांगतो काही नाही, आमचं ऐकून जावं. पाणी येत नाही, कचरा उचलला जात नाही, घंटागाडी 2-2, 3-3 महिने येत नाही. रस्त्याचे कामं नाही आहेत, गटारी काढलेल्या नाहीत. आणि गटारी काढल्या तरी कदाचित तरी ते उचलल्या जात नाही कचरा. आम्हाला डोक्यावर घेऊन टाकावं लागतो तो कचरा. म्हणजे इथं कचरा जो होतो तो तुम्हाला आम्हालाच उचलून टाकावं लागतो. आणि पाणी नळाला पहिल्यांदा हवाच येते आणि 2 तास तरी आम्हाला पाणीच मिळत नाही. आणि आम्ही एकमेकांना ज्याच्या घरी पाणी आलं त्यांना एकमेकींना मदत करतो की तू 4 घागरी घे, हिच्या घरचे 4 घागरी, तिच्या घरच्या. आम्ही शेजारी एकमेकींना मदत करतो, परंतु पाणीच आम्हाला मिळत नाही. नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं घरोघरी नळ देऊ पाणी आणि महिलांना त्रास होणार नाही असं काम. ज्यावेळेस येईल त्यावेळेस खरं मानू ना तुम्ही. त्यांनी दिलंय असं म्हटलं. दिलंय, ते दिलं तर ते खात्यामध्येच असेल, आमच्यापर्यंत अजून आलेलंच नाही. मोठी समस्या पाण्याची. आम्ही पण शिक्षणासाठी चालू, पण पाण्याचा एवढा प्रॉब्लेम आहे की खूपच टँकर मागवावं लागतं आम्हाला. मग आता यावेळी तुम्ही कोणत्या उमेदवाराला कोणत्या निकषानुसार निवडून द्याल की तुमची कामं? आमचं इथं सगळे स्वच्छता करावं, आम्ही निवडून देऊ त्यांना. गटारे काढावं, पाण्याची सोय करावं. तुमच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवावं एवढंच तुमचं म्हणणं. बाकी काय नाही. कचरा घेऊन जायचा, इथला गाडी पाठवायची. ते बघा की तुम्ही ते कचरा किती आहे ते.
मच्छर ते खूप त्रास होतोय. लेकरावाला यायला जायला बाहेर खेळायला सुद्धा जागा नसते लेकरावाला. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.